छापा की काटा, छापा की काटा, छापा की काटा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K चॅनल। रोजच्या सारखं आज एक नवीनच वेगळ्या विषयावरती मी तुमच्या समोर उभा आहे। निवडणुकीचे वेळ आहेत, आता 2-4 दिवसांनी निवडणुका लागणार आहेत। जिकडे तिकडे निवडणुकीची धामधूम चालू आहे, नेत्यांचे भेटेगाठी चालू आहे, एकमेकांचे समर्थन चालू आहे। तर त्यासाठी एक वेगळा विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे। त्याच्यापूर्वी आपण आपल्या आयुष्यात कधी कधी असं संभ्रम होतो की असे आपण विचार करू शकतो की हे करू की ते करू, ते करू की हे करू, काही सुचत नाही। त्यासाठी आपण काय करूया, आपण सगळ्यात पहिले आपण आहे ना एक छापाकाटा करूया। छापा की काटा, छापा की काटा, छापा की काटा, छापा की काटा, छापा की काटा। आता हे मी छापा काटा का करताय, आता मी छापा काटा का करताय, कारण की आपल्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की आपण निर्णय घेऊ शकत नाही। काय करू, हे करू की ते करू, हे करू की ते करू, अशीच काही आपली अवस्था होते। कुणाचं समर्थन देऊ की ह्याला समर्थन देऊ की त्याला समर्थन देऊ, हा आपला की तो आपला, तो माझा की तो माझा, अशी कधी कधी संभ्रम निर्माण होते आणि कधी कधी हे वाटतं आपण छापाकाटा करावे। अशीच काही परिस्थिती आजकाल अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांची झाली असेल, त्यांची झाली असेल, झाली नाही बोलत मी, त्यांची अशी झाली असेल की त्यांनी, कारण की कामोठेमध्ये आजकाल अशी परिस्थिती आहे, कामोठे म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाविकास आघाडीचे 2 उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढत आहेत आणि प्रत्येक जण निलेश लंके यांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहे। कधी त्यांच्यावर फोटो सेशन करत आहे, कधी त्यांच्यावर कार्यक्रम करत आहे, कारण की पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उभे आहेत। एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे लीना अर्जुन गरड मॅडम आहेत, दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षांचे बाळाराम पाटील उभे आहेत। पारनेरची, नगरची खूप सारी मतं या पनवेल महानगर क्षेत्रात जवळजवळ लोक अंदाजानुसार 35 ते 40 हजार मतं पनवेल विधानसभा क्षेत्रात आहेत। त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की निलेश लंकेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा, प्रत्येकाला वाटतं की निलेश लंकेंनी आम्हाला पाठिंबा, त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने खूप मोठा गाजावाजा केला, जागोजागी पोस्टर लावले, बॅनर लावले, व्हॉट्सअपवर हे केलं की निलेश लंके मला पाठिंबा द्यायला येणार आहेत। परंतु कार्यक्रम संपेपर्यंत निलेश लंके काही आलेले नाहीत आणि रात्री कदाचित आले वाटतं आणि त्यांची काही भेटीगाठी झाली, भेटले एकमेकाला, पण त्याच्यानंतर थोड्याच वेळाने शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या उमेदवार लीना अर्जुन मॅडम यांना पण त्यांच्या टीमला निलेश लंके भेटले व त्यांनी पण आपला पाठिंबा त्यांच्या म्हणजे लीना अर्जुन गरड शिवसेनेच्या त्यांनी पण सांगितले, फोटो काढून सांगितले की निलेश लंके आम्हाला पाठिंबा आहे। बाळाराम पाटील हे बोलतात निलेश लंके यांना आमचा पाठिंबा आहे। नक्की कन्फ्युजन नाही की इकडचे कार्यकर्ते नगरकर पारनेरकर नक्की कन्फ्युजन की निलेश लंके यांचा पाठिंबा लीना गरड मॅडमला आहे, शिवसेनेला आहे की शेतकरी कामगार पक्षाला बाळाराम पाटील आहे। तर कदाचित निलेश लंकेच्या मनामध्ये पण हे झालं, पाठिंबा देऊ की यांना पाठिंबा देऊ, त्यामुळे ते कदाचित असे छापा छापा काटा छापा काटा करत नसतील ना। आयुष्यात आपल्या पण आयुष्यात असे खूप प्रसंग येतात की आपल्याला निर्णय घेऊ शकत नाही। मला पण कधी कधी असं वाटतं की हे करू की ते करू, ते करू की हे करू, पण मी कधीच छापा काटा करत नाही। जे आपल्या मनाला वाटतं तेच करतो, कारण की छापा काटा करणे हा एक जुगार असतो आणि आयुष्यात कधी जुगार खेळायचा नाही। त्यामुळे जे आपल्याला मनाला वाटेल तेच करतं। त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, नेते पण संभ्रमात की निलेश लंके कोणाच्या मध्ये, तरी सर्व पारनेरकर नगरकर आणि अजून एक सांगायची गोष्ट, मी स्वतः पण एक पारनेरकर आहे, मी स्वतः पण नगरकर आहे। त्यामुळे सर्व पारनेरकर नगरकर आणि कोणत्याही पक्षाने कोणी का असे ना, आपल्या मनाला वाटेल त्याला पाठिंबा द्या, आपल्याला मनाला वाटेल त्याला मत द्या। धन्यवाद।